रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे. आरटीओ अधिकारी महेश देवकते. केंद्र सरकारच्या रस्ते सुरक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून या अभियानाला आज पेण येथील बायपास रोड येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकते मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून मोटरसायकल रॅली पेण शहरात काढण्यात आली. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती सुरू असून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पेण आरटीओ कार्यालयाच्या वतीने मोटरसायकलवाल्यांना वाहतुकीचे सर्व नियम पाळावे असे आदेश देत वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट लावणे, उजवी डावी बाजू पाहणे, वेगावर नियंत्रण ठेवणे या सर्व गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. यावेळी बोलताना आरटीओ अधिकारी महेश देवकते यांनी सांगितले की वाहनधारकांनी वाहन चालवताना आपल्यासह इतरांच्याही सुरक्षिततेची जबाबदारी ठेवावी. यामुळेच अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होतील. तसेच या अभियानाद्वारे विविध ठिकाणी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळूनच वाहने चालवावीत असे त्यांनी सांगितले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकते, सहाय्यक अधिकारी माधव सूर्यवंशी, मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरमे, अधिकारी अनिल बागवान, सुरेश तुरकोणे, प्रशांत बच्चाव, सहाय्यक वाहन निरीक्षक नंदन राऊत, दत्तात्रय जगताप, अभिजित तेरी, जगनाडे, दिनेश शर्मा, समीर चव्हाण आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महामुंबईसह दीपक लोके, पेण. आजपासून रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झालेला, काय सांगाल आपण? सालावादाप्रमाणे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा आत्तापर्यंत सप्ताह होत होता. नवीन केंद्र शासनाच्या रस्ते सुरक्षा विभागाच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यात यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. यावर्षी हे अभियान 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने परिवहन आयुक्त कार्यालयाने यावर्षी 30 दिवसात ज्या 30 दिवसात करावयाचे जे काही कार्यक्रम आहेत त्याबद्दल युनिफॉर्मिटी असावी म्हणून कार्यक्रमाची रूपरेषा आखून दिलेली आहे. त्याप्रमाणे आजच्या दिवसात रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यासाठी पेण शहरातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण या कार्यालयामार्फत हेल्मेटच्या महत्त्वाच्या रस्ता सुरक्षिततेतले मोटरसायकलस्वारांसाठी हेल्मेटचं महत्त्वाचं याचा संदेश देण्यासाठी आमच्या कार्यालयामार्फत आज पेण शहरातून मोटरसायकल रॅली हेल्मेटचं महत्त्व पटवून देण्यासाठी काढण्यात आलेली आहे. त्याचं आत्ताच आम्ही सुरुवात केली. ती रॅली पेण शहरातून फिरून परत बायपास या ठिकाणी आमचं ड्रायव्हिंग टेस्ट घेतो तिथेही येणार आहे. सर, आज हेल्मेट वापरण्याचा संदेश देण्यात आलेला आहे, सुरुवात झालेली आहे. आणखी यापुढे कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत? यापुढं जसं आता आम्ही बरेचसे संदेश पोस्टर्समार्फत दिलेले आहेत. शाळा कॉलेजेसमधून रस्ता सुरक्षेच्या अभियानासंदर्भात, रस्ता सुरक्षेसंदर्भात लेक्चर्स होणार आहेत. काल वाहनांना पूर्ण महाराष्ट्रात वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यासंबंधी म्हणजे त्याचं महत्त्व आणि आम्ही प्रायोगिक तत्त्वावर वाहनांना रिफ्लेक्टर लावलेले आहेत आमच्या कार्यालयांमार्फत. इथून पुढं वाहन चालकांसाठी आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे. ब्लड डोनेशन कॅम्प संपन्न होणार आहेत. त्याबरोबरच दर 2-3 दिवसांनी प्रबोधन करून 4थ्या दिवशी आम्ही वाहन तपासणीसुद्धा करणार आहे की बाबा आम्ही जे संदेश देतो आहे त्याचा काही हे होण्यासाठी वाहन तपासणीसुद्धा होणार आहे. रिफ्लेक्टरसाठी, सीटबेल्टसाठी, मोबाईल टॉकिंगसाठी या गोष्टी ज्या कायद्यांनी हे केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, कंपल्सरी आहे. सीटबेल्ट, प्रेशर हॉर्न नसावेत वाहनांना, प्रखर लाईट नसावेत, याबाबत सगळं चेकिंग होणार आहे.